गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावरती 20 दिवसानंतर देखील दिल्ली पोलिसांकडून कारवाई का होत नाहीये? दिल्ली क्राइम ब्रँचला पूजा खेडकर सापडत नाहीयेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल, भाबडेपणाचं ठरेल। मग नक्की कारण काय आहे? पूजा खेडकर यांच्यावरती जर अटकेची कारवाई केली तर आणखी अनेक प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे का? ही प्रकरणं कव्हर अप करण्याचा, ही प्रकरणं कुठेतरी पाठीमागे सारण्याचा प्रयत्न हा जो काही मधला कालावधी आहे त्यातून होतो आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। कारण पूजा खेडकर यांच्याप्रमाणे इतरही अनेक जणांनी दिव्यांगत्वांच्या खोट्या प्रमाणपत्रांचा उपयोग करून IAS हे पद मिळवलंय असे आरोप होत आहेत। तशा अनेक नावांची समाज माध्यमांमध्ये चर्चा होतीये। या सगळ्यांची कारणं जाणून घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, जवळपास 20 दिवस झालेले आहेत पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन आणि त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून, तर दिल्ली पोलिसांना त्या सापडत नाहीयेत हे म्हणणं भाबडेपणाचं ठरेल। खरं आहे, कारण पोलिसांना आरोपी सापडत नाही तसं सहसा होत नाही। शिवाय ही काही अशी मोठी केस नाही की या एक IAS ऑफिसर होत्या, त्यांचे व्हेअरअबाउट्स माहीत असल्याशिवाय त्यांना मुळात त्या पदावर सिलेक्शन होत नाही। असं असतानाही त्या सापडत नाहीत। याच्या मागे कदाचित मोठं कारण असण्याची शक्यता आहे। आपण फक्त पूजा खेडकर या एका प्रकरणाकडे बघतोय, परंतु देशभरातून अशी अनेक प्रकरणं पुढे येत आहेत की ज्याच्यामध्ये एका ठिकाणाहून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होणे किंवा इतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट देणे असे अनेक प्रकार झालेले आहेत। त्यामुळे एकट्या पूजावर कारवाई केली तर कदाचित त्यांच्यामुळे या इतरही आणखी प्रकरणावर कारवाई करावी लागेल। या भीतीपोटी कदाचित हे सगळं कव्हर अप करण्याचं प्रयत्न सुरू असतील अशी शंका घ्यायला जागा आहे। पण पूजा खेडकर यांच्या अटकेचा आणि ही जी काही नावं आपण गेल्या काही काळापासून पाहतो यांचा थेट काही संबंध असू शकतो कारवाई करण्याचा? ते त्याच्यातलं एकच कॉमन दुवा आहे, म्हणजे खोटं सर्टिफिकेट। त्या खोट्या सर्टिफिकेट्समुळे अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या, पदोन्नती मिळवल्या, सगळं झालेलं आहे। आणि ज्या पद्धतीच्या नोकऱ्या यांनी मिळवल्यात, IAS हे आपल्या एकूणच प्रशासनाचं बॅकबोन समजलं जातं आणि त्या बॅकबोनला तडा घालवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे कदाचित आणखी बदनामी होऊ नये किंवा आणखी काही घोटाळे पुढे येऊ नयेत म्हणून ह्याच प्रकरणापासूनच ते दाबायचं ठरवलं। यामध्ये एक असं घडलेलं आहे की गुजरात मध्ये जे काही अधिकारी दिव्यांगत्वाचा दाखला देऊन IAS म्हणून नोकरी करतायत, तर त्यांचं पुन्हा एकदा मेडिकल एक्झामिनेशन किंवा वैद्यकीय तपासणी किंवा त्यांचं दिव्यांगत्व पुन्हा एकदा तपासायचं ठरवलेलं आहे UPSCच्या सांगण्यावरून, आणि तुम्ही त्याबद्दल एक आवाज उठवलेला होता, बरोबर? तर याच्यातून काय होऊ शकतं आणि हे फक्त गुजरात पुरतंच का करायचं? माझंही म्हणणं ते आहे, हे फक्त गुजरात पुरतं का? कारण त्यांनी जी सर्टिफिकेट मिळवली, गुजरातमधले 4 IAS अधिकारी आहेत, त्याच्यापैकी तिघांवर आपण आक्षेप घेतले होते। कोण कोण आहेत? त्याच्यामध्ये एक अमोल आवटे म्हणून आहे आणि दुसऱ्या बापकर म्हणून आहेत। त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता ते सगळ्यांनी, आणि त्याच्यामध्ये आता UPSCच्या सांगण्यावरून गुजरात सरकारने या 4 जणांसह सगळ्याच IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी ज्यांनी दिव्यांग सर्टिफिकेट दिली त्यांची पुनर्तपासणी अहमदाबादच्या इथल्या हॉस्पिटलमध्ये करावी असे आदेश दिलेले आहे। अच्छा, तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यातून काय समोर येऊ शकतं? मला अपेक्षा आहे की ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारी खऱ्या आहेत असा माझाही विश्वास आहे, सगळ्यांचा विश्वास आहे। जर खरी तपासणी झाली तर याच्यात ज्यांच्यावर आक्षेप आहेत त्या सगळ्यांना नोकरी सोडावी लागेल, UPSCला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी मला खात्री आहे। याबरोबरच इतर अशी खूप सगळी नावं आहेत, जवळपास 400 जणांची नावं आहेत की बाबा, म्हणजे या सगळ्याला सुरुवात कधीपासून होते तर केंद्र सरकारकडून 2016 साली दिव्यांगत्वांना विशेष अधिकार देणारा किंवा त्यांच्या भल्यासाठी काम करण्यासाठी आवश्यक असलेला एक कायदा आणण्याचा निर्णय झाला। 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। कायदा आणण्यापाठीमागचा उद्देश अतिशय चांगला होता। ज्यांच्यावरती नियतीने अन्याय केलाय अशांना मुख्य प्रवाहामध्ये येता यावं, आणता यावं, यासाठी या कायद्याचा उद्देश होता। मात्र याचा लागलीच दुरुपयोग सुरू झाला। तो कोणी केला तर प्रशासनातील खाचाखोचा ज्यांना माहीत आहेत, जे आधीपासूनच नोकरीमध्ये आहेत अशा सरकारी नोकरदारांनी त्यांच्या मुलामुलींना IAS किंवा IPS किंवा इतर
पदं सरकारी नोकरीतली मिळवून देण्यासाठी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र घ्यायला 2017-18 पासून सुरुवात केली आणि ही सगळी प्रकरणं साधारणपणे 17-18 पासूनची आहेत, बरोबर सर? कारण त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. हा उद्देश अत्यंत चांगला होता, त्यासाठी यंत्रणा आपण केली होती. परंतु यंत्रणा इतकी कमकुवत निघाली की आता जर आपण अहमदनगरचं उदाहरण घेतलं तर तिथं त्या अधिकारी म्हणतायत की आमची यंत्रणा कोणीतरी हॅक केली आणि परस्पर दिव्यांगाचे दाखले घेतले. असं होत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी FIR मात्र करत नाहीत. ते सगळे एकमेकावर चाल ढकल चालली. याचा अर्थ कुठेतरी हे सगळे अधिकारी, या सगळ्या अधिकाऱ्यांना, जे चोर अधिकारी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना खोटं सर्टिफिकेट दिल्यामुळे आपलंही काहीतरी चोरी उघडकीला येईल अशी भीती आहे असं वाटल्यामुळे. आणि अशा काही मोजक्याच काही सेंटर्स मधून ही अशी प्रमाणपत्र दिली गेलीत, हेही समोर आहे. हेही समोर आहे. काही ठराविक, उदाहरणार्थ नाशिक आहे, धुळे, बुलढाणा आहे आणि अहमदनगर आघाडीवर आहे आणि पुण्यातूनही काही दिली गेली. परंतु मेजर हे 3-4 जी नावं घेतली आता ते जिल्ह्यामधून महाराष्ट्रातलं दिसतंय. या सगळ्याचा परिणाम पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई न होण्यावरती दिसतोय. कारण कारवाई करायची झाली तर ती फक्त पूजा खेडकर यांच्यावरती करून चालणार नाही, तर त्यांना दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र देणारी एक ना अनेक रुग्णालय आहेत. अहमदनगर रुग्णालय आहे, YCM रुग्णालय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एम्स, जे या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. कारण अंतिम जे 47% दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र पूजा खेडकर यांना मिळालं, ज्या आधारे ते IAS बनल्या, ते एम्स मधलं आहे. आणि फक्त पूजा खेडकरच नाही तर इतर अनेकांनी एम्स मधल्या या अशा दिव्यांगत्वांच्या प्रमाणपत्रांच्या आधारेच IAS हे पद मिळवलंय. तर या सगळ्याचा परिणाम पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई न होण्यावरती होतो. कारण कारवाई अशी एखादा आरोपी आणि थेट पटकन जाऊन त्याच्यावरती कारवाई केली इतकंही साधं सोपं प्रकरण नाहीये. हा ट्रेंड सेट होईल या भीतीनेच ही कारवाई व्हायला थोडासा विलंब होतोय किंवा विलंब केला जातोय असं म्हणावं लागेल. याच्यातलं एक महत्वाचं कारण असं आहे, पूजा खेडकर यांना हे जे त्यांनी मागितलं होतं त्या कॅटेगरीमध्ये अपंगत्वाचा लाभ का द्यावा हा प्रश्न UPSCने पूजाला विचारला होता आणि नंतर पूजाला त्याच UPSCने परत सेवेमध्ये घेतलंय. हे सगळे त्रांगडं असं आहे की कारवाई करायची कुणी, ज्यांनी कारवाई करायची त्यांच्याकडेच आता संशयाचं बोट दाखवायला लागतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळ्या चोरांना ठेवायला कदाचित जेल कमी पडतील म्हणून आता सगळ्यांनाच सोडून द्यावं अशा प्रकारची ही कारवाई आहे. धन्यवाद सर. तर आपण पाहतो या पूजा खेडकर यांच्या या प्रकरणामुळे एकतर UPSC संशयाच्या भोवऱ्यात आली आहे, DOPT आली आहे, त्यानंतर एम्स आलंय, पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देणारं अहमदनगरचं सरकारी रुग्णालय आलंय, त्याचबरोबर हे आपलं YCM रुग्णालय आलंय आणि पूजा खेडकर यांच्या बरोबर इतर अनेक जण अशाच खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरीत प्रवेश करते झालेत हे आरोप होत असल्यामुळं खूप मोठी सरकारी यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे. त्यामुळं कारवाई जर पूजा खेडकर यांच्यावरती झाली तर इतरांचं काय, हा प्रश्न लागलीच उपस्थित होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पूजा खेडकर यांना अटक न करण्यासाठीचा जो वेळ घेतला जातो त्या वेळेच्या माध्यमातून होतोय का, ही शंका घ्यायला नक्कीच वाव आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.